अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. प्रिय मुलांनो, तर चला आज आपण वाचूया आणि लिहूया. हो मुलांनो, वाचा आणि सांगा. सर्वात प्रथम आपण हा चित्र पाहूया. कुठला चित्र आहे? अगदी बरोबर, हा सण आहे दिवाळीचा. चला आता आपण वाचूया. सण, नवीन कपडे, फराळाचे पदार्थ, पंत्या, रंगोल्या, पाहुणे. तर मुलांनो, हे मुद्दे आपल्याला दिलेले आहेत. याच्या आधारावर आपल्याला एक छानसं पॅरेग्राफ लिहायचं आहे. तर कसं लिहायचं हे पाहूया. आपण सर्वजण अनेक सण साजरे करतो. त्यातील दिवाळी हा एक मुख्य सण आहे. सगळे हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. या सणासाठी नवीन कपडे खरेदी करतात. घरासमोर आकाशकंदील, पंत्या लावतात. अंगणात सुरेख रंगोली काढतात. फुलांची सजावट करतात. घरात फराळाचे गोड तिखट पदार्थ करतात. आपल्या मित्र परिवाराला फराळासाठी बोलवतात. हा सण 5 दिवस असतो, म्हणून त्याला सणांचा राजा म्हणतात. तर मुलांनो, दिवाळीतील फराळाचे पदार्थांची नावे सांगा पाहू. दिवाळीतील 5 दिवस कोणत्या नावाने ओळखले जातात? त्या दिवसाचे महत्त्व आपल्याला शोधायचे आहेत. तर मुलांनो, जसं आपण दिवाळीचा सण पाहिलं, तसंच आता आपण हा चित्र पाहूया. सांगा पाहू मुलांनो, ही मुलं काय करतायत नक्की? बरोबर ओळखलं, ही कबड्डी खेळत आहे. तर चला पाहूया. सामना, मैदान, खेळ, कबड्डी, संघ, चुरस, विजय, टाळ्या, अभिनंदन, आनंद, स्पर्धा. हे आमचे खेळाचे मैदान. आम्ही इथे खूप खेळतो. आज या मैदानावर कबड्डीचे सामने सुरू आहेत. अनेक संघ स्पर्धेत उतरले आहेत. त्यांच्यात खूप चुरस आहे. सगळे संघ विजय मिळावा म्हणून चुरशीने खेळत आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. आमच्या शाळेच्या कबड्डी संघाने अंतिम सामना जिंकला. आम्ही टाळ्या वाजवून खेळाडूंचे अभिनंदन केले. कबड्डी खेळण्यासाठी किती खेळाडू लागतात मुलांनो? या खेळासाठी आवश्यक कौशल्ये, वेळ, मैदान, गुणदान, पद्धत या सर्वांची माहिती आपल्याला शिक्षकांकडून कळून घ्यायची आहे. तर चला मुलांनो, सुरू करूया आता माहिती मिळवायचं काम. तर वाचूया आणि लिहूया.